सखी सावली काव्यांजली। अंजली, हाँ ही कॉफी तू केलीस? हो अगं मस्त आहे की। अगदी काव्याच्या हातची चव आली आहे कॉफीला। अंजली कॉफी। आशू तू पण घे। गोड आहे थोडी गोड। कॉफी गोडच असते। सुनंदाताई, तुम्हाला वाटलं का कॉफी मध्ये मीठ असतं? काकू आई असं कसं झालं? मी तर मीठ घातलं होतं कॉफीत। बघूया काय झालं होतं ते। गोंधळ घालून ठेवते नुसती। अंजली चल, आलीच. ये इकडे इकडे काय टाकलं होतंस कॉफीत? दाखव पटकन। हे बघ, हे मीठ घातलं होतं। जुळलं मेलं। अगं पिठी साखर आहे ही। पिठी साखर टाकलीस मीठ समजून। काय करू ग तुझं? घे आता। आई आई काय चल। चला आता सुरू करूया खेळ। नाही 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 नाही, थांबा थांबा। काव्या, खेळ सुरू करायच्या आधी ना एक छानसा उखाणा होऊन जाऊ दे। हो हो हो, आता बरं बरं ठीक आहे। पटकन सुचलेला सोपा एखादा उखाणा घेते। हा हा सासू सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे हौशी। सासू सासरे आहेत प्रेमळ, दीर आहे हौशी। विश्वजित रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी। अरे वा। आता खेळूया। काव्या, मंगळागौरीचा दिवा आहे हा। काही झालं तरी शांत होऊ देऊ नको। होय, अचानक एवढी हवा कुठे येतेय? हा कसला संकेत तर नाही ना? काही अघटित तर? हे देवी, काही चुकलं वाकलं असेल ना तर माफ कर। तुझी कृपा राहू दे आमच्यावर। हॅलो एव्हरीवन। हाय काकू। हाय काव्या। तू इथे कशी? आई, तू इथं का बोलवलेस तिला? कशासाठी? आई प्लीज रागावू नका ना। मीच यांच्याकडे निरोप दिला होता श्रेष्ठाताईंना मंगळागौरीसाठी बोलवा म्हणून। का पण? आलेच। काव्या, मी काय म्हणतो,
मंगळागौरीच्या दिवशी मी ऑफिसला लवकर जाईन. घरीच राहील, बाहेरचं कोणीच अलाउड नाही. ते 2-4 वेळा म्हणाला की मला यायचं. नाही 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 चालेल ना. काय चालेल? येऊ देत त्यांना. तुम्ही सांगा त्यांना मी बोलवले म्हणून. तू बोलवलंय असं सांगू मी? हा मी बोलवले असं सांग. नक्की चालेल ना? ओके. आई बॉस, तू हो म्हणतेस तर आई नाही म्हणू शकणारच नाही. हा, लाडकी आहेस ना तू त्यांची. नाही पण तू सांगते म्हणून ना, नाहीतर मी नाही सांगतो. आता फोन करून सांगतो की नाही नाही. नाही तुम्ही सांगितलं ना त्यांना, बोललाय तर ठीक आहे, येऊ दे. काव्या, मी काय विचारते तुला, उत्तर दे. का बोलवलेस तिला इथे, आणि तेही मला न विचारता? हे बघ काव्या, घरी आलेला पाहुणा देव असतो म्हणून आता काही बोलत नाहीये मी, आणि त्यातून तू बोलवलेस ना तिला म्हणून गप्प बसतीये. या विषयावर आपण नंतर बोलू, पण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये, लक्षात ठेव. वाव, फार सुंदर आहे तुमची हेअरस्टाईल. खरंच खूप सुंदर दिसताय. हा, थँक्स. हो ना, आणि साडी पण वेगळ्या पद्धतीने नेसलीये. नाहीतर इकडे सगळ्या गावठी काकूबाई. आशू, काव्या, मला कधीपासून मंगळागौर आणि खेळ बघायचे होते. थँक्यू तुम्हाला बोलवल्याबद्दल. अहो थँक्यू कशाला म्हणताय, उलट तुम्ही सुद्धा आमच्या सगळ्यांबरोबर खेळा, तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला येतात का मंगळागौरीचे खेळ? नाही, पण मी पिकअप करेन ना. तसंही माझी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली. म्हणजे घरचेच खेळ आहेत ना, काही रॉकेट सायन्स नाहीये. सोपं आहे. आत्ता सगळं सोपं वाटतंय, पण नंतर महागात पडलं ना की मग कळेल. चला खेळ सुरू करूया. हो हो चला चला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली कामाला एक गेली पाण्याला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली रामाला एक गेली शेताला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली पाण्याला एक गेली शेताला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली शेताला एक गेली कामाला. ताटवट काना चौघी जणी सुना, एक गेली शेताला एक गेली कामाला. खेळ काव्या, खेळून घे. मग एकदा माझा गेम सुरू झाला, खेळता नाही येणार तुला. दयाचं लोटक हिंगण पेटक, 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 दयाचं लोटक. काव्या, अंजली खूप छान खेळलात. मग सून कोणाची आहे? तू पण छान खेळ. काय सांग. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला चिंच पेट्या.
लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या मला चिंच पेट्या थांब हात टेकू दे गो बाई. आई गो आई आई लागलं नाचता येत नाही, पाय कशाला मध्ये घालते, लागलं ना. आई सॉरी सॉरी ग. नीट नाच आता. काय नाही, बरे बरे. चला. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. सासू बोलवते बरं करीते, सासू बोलवते बरं करीते. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. सासरे बोलवतात बरं करीतात, सासरे बोलवतात बरं करीतात. खुर्चीत मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. पतिदेव बोलवतात बरं करीतात, पतिदेव बोलवतात बरं करीतात. मिरची जाशील कैची, खुर्चीत मिरची जाशील कैची. नवरा बोलवते. चला आपण आता सासू सुनेचे खेळ खेळूया. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास मामाच्या लग्नात आईला दिल्या आईला दिल्या. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? माझी पैठणी काय ग केलीस काय ग केलीस खूप वेळा नेसली, बहिणीला दिली. अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई? अगं अगं सुनबाई छान छान. दिंड्याची लांब दोरी दिंड मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी माका खुट ग पोरी मक्याला पीक भारी माका खुट काव्या, पोरी मक्याला आता चेहऱ्यावर जे स्माईल आहे ते लवकरच निघून जाणार आहे. दिंड्याची लांब दोरी तुझी मंगळागौर आत्ताच्या आत्ता थांबवते की नाही बघ. पीक भारी माका खुट ग पोरी मक्याला पीक भारी दिंड मोड ग पोरी Lights off. दिंड्याची लांब दोरी माका खुट ग पोरी मक्या लांब दोरी. लाईट कशी काय गेली अचानक? आई नेमकं मंगळागौरीच्या दिवशी लाईट कसे काय गेले? कुणाची दृष्ट लागली नसेल ना ग? ताई, अगं आता काय करायचं? काव्याची मंगळागौर कशी साजरी करायची? नाही नाही मावशी, पावसाचे दिवस आहेत ना, येतील लाईट. आपण थोड्या वेळ वाट बघूया ना. मंगळागौरीला जमलेल्या सगळ्या काकूबाई आहेत. लाईट गेले की नुसत्या रडत बसते. मेन पॉवर सप्लाय बंद झालाय, कुणालाच कळणार नाही. काव्याची मंगळागौर आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दोन्ही स्विच ऑफ. आई, अहो बाहेर सगळीकडे लाईट आहे.
आपल्याच घरचे गेलेत वाटतं फक्त. अगं आपल्या मेन स्विच मध्ये काहीतरी गडबड झाली आहे का? ओ नो, ह्याचा विचारच केला नव्हता मी. आजूबाजूला लाईट आहे म्हटल्यावर कोणीतरी मीटर चेक करणार ना. अगं बाई, अहो तसं असेल तर वायरमनला बोलवायला हवं. तो येईल, रिपेअर करेल, त्यानंतर लाईट येतील. बराच वेळ जाईल नाही? आई मंगळागौरी, मी तुझी मनोभावे पूजा केली आहे. तुझा आशीर्वाद असू दे. हा सोहळा अपूर्ण राहू देऊ नकोस. काव्या, तू बोललीस आणि लाईट आले. बघ, देवीनी तुझ्या सोहळ्यामध्ये खंड पडू दिला नाही. लाईट कसे काय आले? मी तर अक्काई, आली लाईट. हो, पण तू कुठे होतीस? अगं तेच लाईटचं बघायला गेले होते. कोणीतरी ना चुकून मेन स्विच बंद करून टाकलं होतं. म्हणजे एकापेक्षा जास्त दिवस जेव्हा दुकान बंद असतं ना, तेव्हा आम्ही असाच मेन स्विच बंद करून ठेवतो. आणि मला तेव्हा सुचलं की मेन स्विच बघावं. माझा अंदाज बरोबर होता. हिने नको तिथे शहाणपणा केला नसता तर काव्याच्या मंगळागौरीत विघ्न आलं असतं. माझी लाडू असताना माझ्या मंगळागौरीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची खात्री होतीच मला. असा मेन स्विच अचानक कोणी ऑफ केला? असेल कोणी विघ्न संतोषी व्यक्ती, जिला हा सोहळा पार पडू नये असं वाटत असेल. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे तिला माहित नाही. ताई, आता सगळ्यांनी भरपूर नाच केलाय, त्यामुळे भूक लागली आहे. काहीतरी खाऊया आणि पुन्हा नाचायला सुरुवात करूया. हो, चला चला. हो चालेल, तुम्ही सगळ्या जणी बसा, मी मस्त सरबत करून आणते. चालेल. चल लाडू. हो, हो, खरं सकाळ झालं. मधुराताई, प्रीतमचा शो आम्ही ऐकतो बरं का. खूप छान लोकांशी बोलतो बरं. काव्या, तुझी मंगळागौर उधळायलाच आली. एक प्लॅन फेल गेला म्हणजे खेळ संपला असं नाही. आत्ता खरी मजा येणार, बघशीलच तू.